मित्रांनो, आपण नेहमी ज्याप्रमाणे आज या टेम्पोवर लिहिलेलं आहे का गेम चेंजर वजीर, त्याचप्रमाणे आज ना खरोखर गेम चेंजर वजीर झाला. मुंबई बिंदोडची खूप मोठी अशी गाडी पळाली आणि त्या ठिकाणी ज्याप्रमाणे वजीरचं नाव आहे, एक प्रकारे गेम चेंजर वजीर, त्याप्रमाणे त्यांनी गाडी खेळली. दादा, काय बोलशील त्या गाडीबद्दल, काय माहिती देशील मला? आमची मैत्रीपूर्ण लढत झाली. राहुलभाईचा मथुर आणि वजीर हा एका पैऱ्यात पळालेला आहे आणि लवकरच पुन्हा एकदा पळताना पण दिसणार आहे. कसं नियोजन झालं या गाडीचं? त्याही नाव फिरवलं, तुम्ही नाव फिरवलं, नक्की काय आलं? राहुल शेटनी किस्मतचा नाव होता, आपल्याला किस्मतचा पैरा होता, तर नाव फिरवला, मग ही गाडी झाली. म्हणजे त्याही किस्मतवरती नाव फिरवला. पण जेव्हा नाव फिरवलं तेव्हा त्यांना माहित होतं का वजीर होता? नाही, त्यांना माहिती नव्हतं. हां, दोन्ही बैला अचानक निघाले. अचानक मध्ये निघाली. आणखीन आजची माहिती देशील तर मैदानामध्ये ज्याप्रमाणे खरोखर वजीरचं नाव आहे त्याप्रमाणे वजीर करतो. जी कुणाला गाडी मरत नाही या शर्यती क्षेत्रामध्ये, ती वजीरला मरते हो कधी पण. ते वजीरचा नेहमी एक इतिहास आहे. म्हणजे 2020 पासून त्याने अशा कित्येक गाड्या मारल्यात. आणखी काय मला माहिती देशील आजच्या मैदानाविषयी आणि आजचा तुमचा पहिल्याचं नियोजन कसं झालं? नियोजन म्हणजे 2 महिन्यापासून हे गाडीचा पैऱ्याचं हे चाललेलं, ते फोन करायचे आम्हाला आणि आमची पोरं पण म्हणायची हा पैरा कर बुवा. म्हटलं करू. त्यांना मी शब्द दिलेला तुला मी बैल देणार, तर बोनिवलीला आपला पैरा हाच होता, तर जोड नाही झाला. शेवटी आज ही गाडी एकत्र पळायचा योग आला. आज तुम्हीच नियोजन केलं का पूर्ण? हो, मीच नियोजन केलं पूर्ण. आणि त्यांचं देखील ना किस्मत म्हणजे खरोखर पब्लिकचा किस्मत दोन्ही गांधी पब्लिकचा भिताड आहे आणि किस्मत म्हणजे किस्मत सारखाच पळतो. नक्कीच ना. खरोखर मी जेव्हा बघितलं ना तर 3 फेऱ्यामध्ये पण आजचा झाला ना 3 फेरा, तेव्हा पण तो पब्लिकच्या कडनी एवढा लागलेला ना, त्यांची गाडी कडनी त्यावेळी सेमी पास केली ते आणि मला वाटतं फायनल पण कडनी लागलेलं, पण फायनल काय कारणास्तव झाला नव्हता. फायनल नाही झाली. आणखी चांगला पळतो आणि मेन म्हणजे दोन्ही खांद्याला खांदा देऊन बैल आहेत, त्याच्यामुळे ही गाडी चांगली पळाली. गाडीवर ड्रायव्हर कोण होता आज? गाडीला आपला पंकज ड्रायव्हर आणि आपले दुसरे गणपत ड्रायव्हर मेन आणि सूरज ड्रायव्हर हे तिन्ही आपले घरचे ड्रायव्हर आहेत. तर पंकज ड्रायव्हरला बसवायचा आज हे झाला. पंकज ड्रायव्हरने आज गुलाल घेऊन दिला. आज खरोखर ना खूप छान गाडी पळाली आणि मस्त, खूप आनंदी क्षण आहे. वजीरनी तुम्हाला तोच मान सन्मान पुन्हा मिळून दिला, काय बोलाल त्याबद्दल? वजीरनी मान मिळवलेला आहे. मध्ये 2 महिने आजारात होता, त्याच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे 2 महिने तो संघर्षामध्ये होता आणि नंतर निघाला. तर जेव्हा वेळी बैल बॅकफुटला असतो खूप काही शिकायला भेटतं. आम्ही ज्यांना पैरे दिलेत त्याही आम्हाला नाकारलं आणि बैल आता पळायला लागला, तर आता खूप होण्याला लागलेत बैल पैऱ्यासाठी. पण बैल पळाला की आपल्याला पैरे भेटतात, नाहीतर कोणी पैरा देत नाही. मी देखील बघितलं ना, आज गाडी झाली तर खूप जण फोन करतील, हे करतील, ते करतील, पण संघर्षाच्या कालामध्ये कोण विचारत नाही हो. नाही, आत्ता पण फोन चालू आहेत पैऱ्यासाठी, पण संघर्ष म्हणजे जो संघर्षाच्या काळात साथ देतो तोच करा साथीदार. खाली सुट्टीला कसं काय होतं? कोण होते सुट्टीला ना? कशी झाली सुट्टीला? आपला घरचा किरण मारपे शेलारपाड्याचा असतो. सुट्टी एकदम मस्त झाली. आजच्या मैदाना विशेष काय माहिती देशील? मैदानाचा पण उत्तम शेटनी चांगला आयोजन केला. माझा बदलापूरचा खास मित्र होता अरुण गवळी, त्याच्या एक आजाराने त्याचा मृत्यू झाला. याच्याने आज मैदान मी आज गुलाल आजचा त्यालाच समर्पित करतो, अरुण गवळीला. म्हणजे बदलापूरमध्ये मी 7 वर्ष होतो. 7 वर्षाची आमची दोस्ती होती अरुण गवळीची आणि माझी. आणखी ना आजच्या मैदानातला किस्सा वगैरे काय सांगशील का? काय आजच्या मैदानातला किस्सा असं काही नाही. आमची मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि एकदम चांगला गुलाल मिळाला आणि मैत्रीपूर्ण एकदम शर्यत झाली. राहुल भाई आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही पैऱ्यात पण पळतो, एकत्र असतो आणि परत एकदा पैऱ्यात पळू पण. म्हणजे आज जरी ही गाडी झाली असली तरी पण उद्या जरी बोलले तरी उद्या जरी दोन्ही बैला एका पैऱ्यामध्ये पळताना नियोजन चालू आहे आमचं पैऱ्याचं आणि मी म्हणजे गाडी लवकर पळेल पण. चालेल. आणखी का आम्हाला अपडेट द्याल का तुम्ही? आणखी आज हा गुलाल आमचा सिद्धेश शेलार याच्या वाढदिवसानिमित्त झाला. तर आज म्हणजे त्याला वाढदिवसाची गिफ्ट दिलेली आहे वजीरनी आणि
बैल गुलाल करून दिला आजचा दैलीचा, म्हणजे आम्हाला एकदम आठवणीत राहिला गुलाल. कोणती कोणती बैलं आणलेली आज तुम्ही? रायफल आणलेला, रायफलचा निकाल थोडी साथ दिली नाही बैलांनी, त्याच्यामुळे पेंडिंगला होता, तर त्याचा गुलाल पडला. रायफल आणि शार्दूल पण आहे ना? नाही, शार्दूल घाटावर आहे. नाही त्या हरकत वाटलं मला. नाही, दुसरा आहे. दुसरा आहे ना, शार्दूल घाटावर आहे. शार्दूल नाशिकला आहे, त्याची पण गाडी सध्या अजून पडली नाही घोड्यात, तो पण गुलाला ते सतत एक 5-6 गाड्या केल्यात गेल्यापासून. हां. आणि आज वजीरची ही गाडी होती, त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा वासरू आणून परत नेला. त्याची गाडी जमायला गेलो नाही, काय नाही, त्याला पण 17 गुलाल झाले, त्याच्याकडे आज लक्षच दिला नाही, असंच परत नेला. नाही नक्कीच ना. आज खूप छान पळाला वजीर, मालकाचं नाव त्यांनी केला. आणि किस्मतवाले पण मला वाटतं गाडी झाली ना ते पण देखील निघाला. आता तुम्ही देखील निघाला, बैलं भरून झालेले मित्रांनो. लवकरच जायला लागेल कारण का त्यांना इथनं हा प्रवास एक 30 ते 35 म्हणजे 1-1.5 तासच तरी कुठंच नाही ना. नक्कीच एक तासाची रनिंग आहे, 1-1.25 तास. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद तुझी पण, आणि नेहमी आमची मुलाखत घ्यायला येतो. चालेल.